विनायक मनोहर राजगुरू. पुण्याला राहतो पण सध्या नाशिकमध्ये खूप दिवसांपासून गाईड बघत होतो. आत्ताच रिटायर झालेलो आहे. तर इथे नंदनकाननमध्ये मी आत्ताच फ्लॅट घेतलेला आहे. अत्यंत चांगलं वातावरण आहे. आजूबाजूला शेती वगैरे असल्यामुळे परिसर हिरवागार दिसतो. विषय रिटायरमेंट नंतर माणूस निवांतपणे जे जगण्याचं स्वप्न असतं माणसाचं ते इथे पूर्ण होऊ शकतो. इथे भरपूर ॲम्युनिटीज वगैरे आहे आणि विरंगुळ्यासाठी माणूस मनसोक्त आनंद घेऊ शकतो. मी सौ राजगुरू संगीता, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिरामध्ये मुख्याध्यापिका आहेत. ज्यावेळेस नाशिक यायचं म्हटलं तर त्यावेळेस मला थोडीशी शंका वाटली की सिटी एरिया आहे, कसं काय आहे, वातावरण वगैरे कसं काय असेल. पण जेव्हा मी इथं आले तेव्हा मला खूप आनंद झाला. त्या बाजूचं वातावरण एकदम प्रसन्न आहे. त्याचप्रमाणे जेव्हा या ठिकाणी आले आणि चौकशी करू लागले तर चौकशी करताना प्रथम जेव्हा मी त्या इथल्या स्टाफला भेटली त्यावेळेस अतिशय त्यांनी सहकार्य केलं आणि संपूर्ण माहिती दिली. त्यामध्ये लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय काय सुविधा आहे त्या त्यांनी सगळ्या समजून सांगितल्या आणि त्या मला समजल्यानंतर जे माझं सुधाराचं स्वप्न होतं ते सगळं इथं म्हणजे बंगल्यापेक्षाही मला इथं खूप छान वाटलं आणि म्हणून इथं आम्ही बुक केलं आणि मी खूप आनंदी आहे. हॅलो एव्हरीवन, मी शुभांगी पांचाळ. मी नाशिकमध्ये तसं तर स्थायिक आहे बऱ्याच वर्षापासून आणि इथे फ्लॅट घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे नाशिक एक खूप चांगल्या क्लायमेटने सराउंडेड आहे. प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं की आपलं एक घर असावं जे अशा ठिकाणी असेल की जिथे आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज इझिली अवेलेबल होतील. सो ह्या सगळ्या फॅसिलिटीज जर इथे भेटत आहेत तर का नको बुकिंग करायला. म्हणूनच आम्ही आमचा निर्णय घेतला की आपल्याला लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुमच्यापैकी अनेक जणांनी बुकिंग करावं आणि आम्हाला जॉईन व्हावं. प्लीज वेलकम एव्हरीबडी.